राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थराज्यमंत्र्यांनी सादर केलेला आहे। तुटीचा अर्थसंकल्प असताना 2047चं स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प या ठिकाणी पाहायला मिळाला। खरं म्हटलं तर अर्थसंकल्प हा 1 वर्षाचा असतो, पण 1 वर्षाच्या असलेल्या अर्थसंकल्पामध्ये 20 वर्षानंतरच्या असलेल्या स्वप्न आणि तरतुदी दाखवण्याचा हा फसवा अर्थसंकल्प आहे। साधारणतः 60,000 कोटीचा तुटीचा असलेला अर्थसंकल्प सादर करताना ज्या काही प्रमुख अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या ठिकाणी महाराष्ट्र जनतेला पूर्ण होत नाही। देवदेवतांचं नाव घ्यायचं, किल्ल्यांच्या दुरुस्तीच्या संदर्भातला अर्थसंकल्प सादर केला असं दाखवायचं आणि भावनिकतेने हा अर्थसंकल्प फसवा करण्याचा प्रयत्न केला आहे। देवांची मंदिरं, किल्ले याचा आमचा विरोध नाही, परंतु या नावाखाली सर्वसामान्य छत्रपती शिवाजी महाराजांनी, देवाने या ठिकाणी शेतकऱ्यांचा, बळीराजांचा, सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारचा राज्याचा असलेला हा दूरदृष्टीपणा या अर्थसंकल्पामध्ये दिसलेला नाही। आपण जर बघितलं, शहरीकरणाचा उदात्तीकरण करण्याचे वेगळ्या प्रकारच्या असलेल्या, मगाशी पत्रकारांनी विचारल्याप्रमाणे आपण जर बघितलं तर फक्त करोडो रुपयाची विकास कामं, बुलेट ट्रेन, मेट्रो, आता मेट्रो दिल्लीपर्यंत नेण्याचा संकल्प पुढच्या अर्थसंकल्पात येईल अशी अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर रस्ते विकासाच्या संदर्भामध्ये हजारो कोटीच्या अशा प्रकारचे प्रस्ताव दिलेले आहेत। याला तरतूद कुठे आहे? तरतूद नसताना फक्त माझ्या माहितीप्रमाणे या अर्थसंकल्पामध्ये फक्त टोलमध्ये असलेल्या रस्त्यालाच प्राधान्य देण्यात आलेलं आहे आणि टोलची प्रगती देणारा अर्थसंकल्प या ठिकाणी पाहायला मिळतोय। पालघरला विकसित करण्याचा अर्थसंकल्प करत असताना 2 लाख कर्जमाफी दिलेली आहे। जूनपर्यंत 2025 पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी आपलं असलेलं या ठिकाणी कर्जमाफीचं जो आश्वासन दिलंय, जूनपर्यंत कर्जमाफीच्या संदर्भातलं किती शेतकरी या ठिकाणी लाभार्थी होईल ही शंका आहे। म्हणून ही कर्जमाफी पूर्ण फसवी आहे। 2100 रुपये महिलांच्या असलेल्या भगिनींना देण्याच्या आश्वासनाची पूर्तता केलेली नाही, म्हणजे आश्वासनं फक्त फसवी ठरलेली आहेत। म्हणून या अर्थसंकल्पात सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य माणसं यांना निश्चितपणाने या कर्जमाफीपासून सर्व याच्यापासून फसवलेला आहे। म्हणून हा अर्थसंकल्प फसवा आहे। हा अर्थसंकल्प काही उद्योगपतींना पाठीशी घालणारा, हा अर्थसंकल्प काही कॉन्ट्रॅक्टरांना, मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांना घेऊन पुढच्या निवडणुकीची तरतूद करण्याचा अर्थसंकल्प आहे का, अशा प्रकारचा आमचा आरोप आहे। या अर्थसंकल्पाला महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना या अर्थसंकल्पातून फायदा झाला नाही अशा प्रकारचा आमचा थेट आरोप आहे।